नमस्कार मित्रांनो, क्रॉप कव्हर विषयी या व्हिडिओतून आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। गेल्या काही वर्षापासून तापमान दिवसेंदिवस वाढत आहे। वाढलेले तापमान आणि गरम झालेली हवा हे दोघं आपल्या झाडांना परिणाम करतात। झाडाला त्या तापमानाला मेंटेन करण्यासाठी झाडाची खूप ऊर्जा खर्च होते। मग त्याच्यामुळे झाडाला पोषणाची खूप आवश्यकता असते। मग परिणाम असा होतो की आपण पोषणावर जादा खर्च करतो, पण आपण किती खर्च करणार पोषणावर? एवढं मोठं तापमान वाढतं की अशा एवढे हवेच्या गरम लाटा, परत तापमान म्हणजे सूर्याचा ताप आणि ह्या गरम वाफा याच्यात झाड होरपळून जातं। जरी आपण उन्हाळ्यात खालून जरी पाणी सोडलं झाडांना आणि आपले झाडाची बुडं पाण्यात जरी बुडवून ठेवली, तरी आपले वरती झाडं होरपळणारच आहे। कारण त्या पाण्यापेक्षा, खालून दिलेल्या पाण्यापेक्षा वरती झाडांना जी हवेतून गरम वाफ लागणार आहे, सूर्याचा ताप लागणार आहे, त्याच्यामुळे ते झाडं होरपळणारच आहे। मग याला एकच पर्याय आहे की आपल्याला वरून तापमान कमी करणं गरजेचं आहे झाडाला। मग असे तापमान कमी करण्यासाठी आता नैसर्गिक दृष्टीने आपल्याकडे तेवढं करू शकत नाही आपण कुठल्याही याच्याने। मग तात्पुरता पर्याय म्हणून आपण आता क्रॉप कव्हरचा वापर करू शकतो। क्रॉप कव्हर टाकल्यामुळे उन्हाचा ताप कमी लागेल, बागेत हवा थंड राहील। याचा परिणाम असा होईल की झाडाला जास्त तापमान मेंटेन करण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागणार नाही। मग कमी ऊर्जेमध्ये, कमी खतामध्ये किंवा कमी खर्चामध्ये आपले झाडं चांगलेच राहतील, सशक्त राहतील। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा जमिनीवर आपला सूर्यप्रकाश पडतो, अति तापमान होतं, ज्यावेळेस जमिनीतून वाफा निघतात, जमीन तापते, त्यावेळेस आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्बही उडून जातो। मग हा पण आपल्याला एक दुष्परिणाम होतो। आणि क्रॉप कव्हर झाकल्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब उडत नाही, आपली जमिनीचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं। आणि शिवाय जीवजंतूंनाही त्याचा फायदा होतो। तिथं सावली राहते, ओलावा राहतं, त्याच्यामुळे जीवजंतूही सुरक्षित राहतात। क्रॉप कव्हर असल्यामुळं आपण औषधं कमी जरी टाकली तरी आपल्या फळांची साईज चांगली होणार आहे, क्वालिटी, शायनिंग, चमक चांगली येणार आहे, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघणार आहे। म्हणून आपल्याला 50% औषधं आणि 50% खतांची सुद्धा बचत होते आणि कमी पोषणामध्ये झाडं चांगली फळं देऊ शकतात। कव्हर टाकल्यामुळं काय होतं की बागेत थंडावा राहतो, बागेत नायट्रोजनचं प्रमाण ऑलरेडी नैसर्गिकपणे मिळतं। उन्हाळ्यात काय होतं, नायट्रोजन नसतो। उन्हाळ्यात गरम तापमानामुळे, जास्त टेम्परेचरमुळे हवेत ओलावा नसतो, कोरडी हवा राहते, गरम हवा राहते। मग ह्या कोरड्या गरम हवेमध्ये नायट्रोजनच नसतो। नायट्रोजन न मिळाल्यामुळे काय होते, फळांना चांगला कलर येत नाही, फळांची साईज होत नाही, शायनिंग राहत नाही। क्रॉप कव्हर टाकलं तर फळांना चांगला कलर पण येतो, फळांची साईज पण होते आणि शायनिंग पण येते आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल येतो। मग त्याचे आपल्याला 2 पैसे पण मिळतात। जेव्हा आपण क्रॉप कव्हर टाकतो त्यावेळेस आपल्या झाडांना सुद्धा पाणी कमी लागणार आहे। जर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असेल तर पाण्याची बचत होणार आहे, पाणी कमी लागणार आहे। आणि क्रॉप कव्हर टाकल्यामुळे आपलं कीटकनाशक, बुरशीनाशकांचा सुद्धा स्प्रे कमी घ्यावा लागतो। आणि शिवाय आपल्याला उन्हाळ्यात जेव्हा सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो, सनबर्निंग वाढते, जर आपण क्रॉप कव्हर टाकलेलं नसेल, सनबर्निंग जर वाढत असेल, अशा वेळी कॅल्शियम बोरानच्या फवारण्या घ्याव्या लागतात, सिलिकॉनच्या फवारण्या घ्याव्या लागतात, ग्रीन मिरॅकलच्या फवारण्या घ्याव्या लागतात। मग या फवारण्यांवर अतिरिक्त खर्च होतो, तो 1 पट खर्च होतो। परत पोषणावर डबलने खर्च करावा लागतो, तो 2 पट खर्च होतो। मग एवढा खर्च होऊनही आपल्याला पाहिजे तशी क्वालिटी मिळत नाही आणि दमछाक जास्त होते। आणि क्रॉप कव्हर टाकलं तर आपला या इतर फवारण्यांवरचा खर्चही कमी होतो सनबर्निंगच्या। आणि शिवाय आपल्याला कमी पोषणामध्ये, पोषण जरी कमी असलं झाडाला, तरी साईज क्वालिटी चांगली मिळते आणि झाडाची ऊर्जा जास्त खर्च होत नाही। मग तिथं आपल्या पोषणाची आणि झाडाची ऊर्जेची बचत होते क्रॉप कव्हरमुळे। म्हणून आपल्याला क्रॉप कव्हरचा असा फायदा आहे। दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे क्रॉप कव्हरमुळे तेल्या थांबतो, क्रॉप कव्हरमुळे तेल्याला अटकाव मिळतो। 50% तेल्या आपण क्रॉप कव्हरमुळे थांबवू शकतो। मग तेल्यावर आजपर्यंत कुठलंही औषध नाही, कुठलाही इलाज नाही, पण जर आपण क्रॉप कव्हरचा वापर केला तर आपल्या झाडांवर तेल्याला आपण 50% आपण त्याचा अटकाव करून त्याला थांबवू शकतो आणि तेल्यावरचा खर्च पण वाचवू शकतो आणि तेल्यामुळे खराब होणारी जी आपली फळं आहेत ती पण आपण वाचवू शकतो आणि उत्पन्नात वाढ करू शकतो। कव्हरवर आपण जर एक वेळ खर्च केला तर त्या क्रॉप कव्हर आपल्याला 3 वर्षापर्यंत पुरतं, म्हणजे टिकतं। आणि क्रॉप कव्हर नाही टाकलं तर मग आपल्याला हे वेगवेगळ्या फवारण्या, अधिक पोषण याच्यावर जास्त खर्च करावा लागतो आणि तो खर्च आपला वाया जातो। शिवाय फळंही खराब होतात, त्या प्रमाणात फळं आपल्याला मिळत नाही। क्रॉप कव्हरवर एकदा जरी खर्च केला 3 वर्ष त्याचा उपयोग होतो आणि फळांना शायनिंग, क्वालिटी, वजन या गोष्टी आपल्याला मिळतात, साईज पण चांगली वाढते क्रॉप कव्हरमुळे। म्हणून आपल्याला त्याचा फायदा होतो। आणि क्रॉप कव्हरचा हलक्या मुरमाड जमिनींमध्ये जास्त फायदा आहे। काय होतं, हलक्या मध्यम मुरमाड जमिनींमध्ये उन्हाळ्यात तापमान जास्त वाढतं, जमीन तापते
आणि खडकाळ जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, ती जमीन तर अजून जास्त तापते आणि ती तापल्यामुळे जमिनीतून वाफा निघतात. मग अशा गरम निघालेल्या वाफा झाडाला होरपळून काढतात. मग त्या झाडाला तुम्ही कितीही पाणी दिलं तरी त्याचा काहीच इफेक्ट होत नाही, ते पाणी त्याला पुरतच नाही. कारण हवेतून आणि तापमानातून ते पाणी शोषले जाते आणि त्या वाफांची झळ झाडांना बसते. खडकाळ आणि मुरमाड जमिनींमध्ये तेल्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. अशा जमिनींमध्ये तेल्या जास्त वाढत असतो. म्हणून जर आपण खडकाळ जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, क्रॉप कव्हरचा वापर करून घेतला तर आपल्याला तेल्यापासून पण फायदा होणार आहे. तेल्या येणार नाही, तेल्या थांबणार आहे. म्हणून डाळिंबात सर्वात मोठी जी समस्या आहे तेलकटची, तर तेलकटची समस्या जर दूर करायची असेल तर त्याच्यावर कुठलं औषध नाही, इलाज नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला तेलकटची समस्या दूर करण्यासाठी क्रॉप कव्हर हे टाकावंच लागणार आहे. आताच्या कंडिशनला आणि आता जे वातावरण आहे, या वातावरणाला रोखू शकत नाही. या वातावरणापासून झाडांना वाचवण्यासाठी आपण क्रॉप कव्हरचाच वापर करणं योग्य राहील. तेव्हा आपल्याला कुठेतरी 2 पैसे मिळतील आणि आपल्या खर्चाची बचत होईल, विनाकारण दमछाक वाचेल आणि रोगांपासून थोडीशी सुटका मिळेल. क्रॉप कव्हर टाकण्यापूर्वी आपण एक गोष्टीचा विचार करायचा आहे की क्रॉप कव्हर टाकण्यावर जेवढा खर्च होणार आहे तेवढ्या प्रमाणात आपल्या झाडांवर सेटिंग झाली आहे का, तेवढ्या प्रमाणात सेटिंग आहे का, ह्या गोष्टीचा विचार करूनच मग क्रॉप कव्हरवर आपल्याला खर्च करायचा आहे. कारण सेटिंग असेल तरच आपल्याला पैसे मिळणार आहे, तेवढं उत्पादन मिळणार आहे, खर्च काढून आपल्याला 2 पैसे राहणार आहे. म्हणून जर फळसंख्या चांगली असेल तरच आपण क्रॉप कव्हरचा वापर करावा, नाहीतर नैसर्गिक पद्धतीने जे येईल, कमी फळं असतील तर त्या पद्धतीने खर्च करायचा आहे. शेवटी आपला खर्च फळांच्या संख्येवरून, फळं किती आहेत, सेटिंग किती आहे याच्यावर अवलंबून आहे. आणि आपण काय करायचंय, क्रॉप कव्हर टाकताना मंडपप्रमाणे टाकायचंय, झाडावर बांधून द्यायचं नाही. क्रॉप कव्हर झाडाला बांधायचं नाही. क्रॉप कव्हर टाकताना मंडप करून बांधून द्यायचंय. आपल्याला एक काळजी अशी घ्यायची की ज्यावेळेस आपला माल तयार झाला, क्रॉप कव्हर काढायचं असलं, क्रॉप कव्हर काढायच्या वेळेस सर्वात मोठा धोका असा असतो की क्रॉप कव्हर काढल्याबरोबर रोगांचं प्रमाण वाढण्याची जास्त शक्यता असते. रोगांचा एकदम अटॅक होतो. मग अशा वेळेस क्रॉप कव्हर आपल्याला 8-15 दिवसात जर आपल्याला फळं तोडायची आहेत तर 8-10-12 दिवसापूर्वी आपण क्रॉप कव्हर काढायचं आहे. क्रॉप कव्हर काढल्यानंतर लवकरात लवकर हार्वेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. मग ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची. जर आपण क्रॉप कव्हर काढून घेतलं आणि जास्त वेळ जर बाग दिली नाही किंवा आपण झाडावर जर फळं राहू दिली तर रोगांचा अटॅक वाढू शकतो. म्हणून आपण क्रॉप कव्हर काढल्यानंतर लवकरात लवकर फळांची हार्वेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची. आता जर समजा आपण बॅगेत जर विडमॅट टाकेले, गवत उगूच दिलं नाही, तर आपल्याला 200% विडमॅट जर टाकेले तर 200% आपल्याला क्रॉप कव्हर टाकणं आहे. आणि जर विडमॅट टाकलेलं नाहीये, जरी गवत पण आहे, पण काय होतं, उन्हाळ्यात आपले फक्त झाडाजवळ ड्रिपर असतात, मधल्या लाईनीत गवत जरी असलं पण ते गवत उन्हाळ्यात वाळून जातं. त्याच्यामुळे काय होतं, जी सूर्याची उष्णता आहे, जो सूर्याचा प्रकाश आहे, तो डायरेक्ट जमिनीवर पडतो आणि तो जमिनीवर पडल्यामुळे जमीन तापते आणि जमिनीतून वाफा निघतात आणि त्याचा परत दुष्परिणाम होतो. म्हणून क्रॉप कव्हर टाकलेलं चांगलं. आणि जर क्रॉप कव्हर टाकायचं नसेल तर आपल्याला पूर्ण बागेत गवत राहू द्यावं लागेल आणि पूर्ण गवताने बाग भरगच्च भरलेली पाहिजे उन्हाळ्यामध्ये. तेव्हा मग आपण क्रॉप कव्हर नाही बी टाकलं तरी आपल्याला सनबर्निंग सारखी समस्या येणार नाही किंवा आपण तेलाला अटकाव करू शकतो. गेल्या काही वर्षापासून आपण या निसर्गाचा ऱ्हास करून टाकलेला आहे. निसर्गाचा ऱ्हास झाल्यामुळं, निसर्गाचं समतोल बिघडल्यामुळं वातावरण बिघडून गेलेलं आहे आणि वातावरण बिघडल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला शेतीमध्ये येत आहेत. मग ह्या अशा अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला वातावरणाला बदलावं लागेल, वातावरण निसर्गाला पूर्ववत करावं लागेल. आणि निसर्ग आणि वातावरणाला पूर्ववत करण्यासाठी आपल्याला काही वेळ जाणार आहे, ते लगेचच्या लगेच होणार नाही. म्हणून आपल्याला हा तात्पुरता उपाय का होईना, क्रॉप कव्हरचा हा ताबडतोब करणं गरजेचं आहे. जर आपण असा उपाय केला नाही तर ह्या मोकळ्या वातावरणात अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारचे जीवजंतू, जीवाणू, तेल्यासारखे रोग लगेच ऍक्टिव्ह होतात. म्हणून आपल्याला क्रॉप कव्हरचा वापर सध्या करणं गरजेचं आहे. क्रॉप कव्हरचा वापर तात्पुरता जरी असला आपला, हा कायमस्वरूपी आपल्याला उपाय नाहीये, पण आता तात्पुरता करायचा आहे. आणि जो स्वरूपीचा जो उपाय आहे की ज्याच्यात विना खर्चात आपण तो करू शकतो, ते आपण हळूहळू करणार आहे. आणि त्याविषयी आपण कायमस्वरूपी उपाय कसा करायचा त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओतून माहिती घेणार आहेत. त्याच्यामुळे आपण पुढचे व्हिडिओ नक्की बघत राहा, जेणेकरून आपल्याला शेतीमध्ये फायदा होईल. कुठल्याही कंपन्यांचा किंवा कुठल्याही प्रोडक्टचा वापर न करता आपण 100% प्रोडक्ट मुक्त शेती करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काही वेळ जाणार आहे, काही गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्या गोष्टीची सुरुवात आपण आजपासून करणार आहे, आत्तापासून करणार आहे. तेव्हा त्या गोष्टी आपल्याला 2-3 वर्षात घडणार आहे.
मग आपल्याला 2-3 वर्षात या गोष्टींवर काम करायचं आहे, पण तात्पुरता आपल्या झाडांचा बचाव करणे म्हणून, फळांचा बचाव करणे म्हणून आणि एक्सपोर्ट क्वालिटीचं माल पिकवण्यासाठी आपल्याला क्रॉप कव्हर आता टाकणं गरजेचं आहे. कारण आत्ताचं जे वाढतं तापमान आहे, दिवसेंदिवस वाढत असलेलं तापमान हे आपल्या पिकांसाठी धोकेदायक आहे. म्हणून हा धोका टाळण्यासाठी, रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला क्रॉप कव्हर टाकून घ्यायचं आहे. येणारा काळ हा शेतीसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये शेती ही झाकल्याशिवाय होणारच नाही. मग ते कांदा पीक असो, टमाटे असो, वांगे असो, भाजीपाला असो, कुठलेही पीक असो, येणारा काळ इतका धोकादायक आहे की येणाऱ्या काळात पिकं झाकल्याशिवाय शेती होणारच नाहीये. आणि जर असा काळ आला तर आपल्याला शेती करणं फार अवघड होणार आहे आणि खूप मोठी आव्हाने येतात आता शेतकऱ्याला. जमिनीत कस राहिला नाही तो एक प्रॉब्लेम आहे आणि वातावरणाचा दुसरा प्रॉब्लेम. म्हणून जर आता आपण जागे झालो नाही, आपण जर या गोष्टींचा विचार केला नाही, तर भविष्यात आपल्याला कंपन्यांवरच डिपेंड राहावं लागेल आणि कंपन्यांच्या प्रोडक्टवरच शेती करावी लागेल. आणि हे असे काही साधनं, क्रॉप कव्हर किंवा असे काही साधनांवरच जास्त आपल्याला खर्च करावा लागेल. म्हणून आता जे आहे ते आपल्याला फळं वाचवणं, 2 पैसे कमवणं बी गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळासाठी जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना सामोरे जाण्यापेक्षा आपण ते आव्हानं येऊच नाही याच्यावर नैसर्गिकरित्या काम करणं पण गरजेचं आहे. म्हणून आता आपण त्या नैसर्गिक पद्धतीने कामं केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काही वर्षात आपल्याला त्या साधनांचा किंवा त्या पर्यायांचा वापर करण्याची गरज राहणार नाही आणि आपली शेती कमी खर्चामध्ये चांगली येईल आणि आपण ह्या बिघडलेल्या निसर्गाच्या समतोलाला एक पूर्ववत आणू शकतो आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. मग त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे हे आपण पुढील व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. धन्यवाद.